अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची तात्काळ दखल घेत आमदार केवलराम काळे यांनी अचलपूर तालुक्यातील पथरोट, एनीपांढरी, जवळापूर आणि शिंदी बुजुर्ग या गावांमध्ये भेट देऊन प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। विशेषतः केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांच्या प्रत्यक्षदर्शनी निदर्शनास आले। सोमवारी शेतीच्या नुकसानाबाबत पाहणी दरम्यान आमदार केवलराम काळे यांनी संबंधित विभागाला नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश दिले व तात्काळ प्रस्ताव शासनासमोर सादर करण्याबाबत सांगितले। या प्रसंगी पाहणी दौऱ्यात भाजपा अचलपूर तालुकाध्यक्ष समीर हावरे, विशाल काकड, सुधीर रसे, अतुल वाट, पठ्ठू दुबे, गोपाल गिल्टा, जवळापूर सरपंच वानखडे, अभिजित मोहरे, गणेश कडू, विनोद तिडके, सारंग शिसट, अचलपूरचे तहसीलदार गरकल, तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर, मंडळ अधिकारी तलाठी, कृषी सहाय्यक तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। एकही शेतकऱ्याला न्यायापासून वंचित ठेवले जाणार नाही। सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे आवाहन यावेळी आमदार काळे यांनी केले। तसेच या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः फळबागांचे मोठे नुकसान, केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत, अनेक ठिकाणी झाडे उपटून गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे। या सर्व बाबींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्य करण्याबाबत निर्देश आमदार केवलराम काळे यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे। आमदार केवलराम काळे हे आमदार झाल्यापासून सतत नागरिकांच्या सेवेकरिता तत्पर असल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। हे विशेष। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।